विद्यार्थी मित्रांनो, 11वी ॲडमिशन प्रक्रिया 2026 यामध्ये ॲडमिशनचे फॉर्म भरणे म्हणजे विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, पार्ट 1 म्हणजे भाग 1 भरणे, भाग 2 भरणे, ही जी सगळी प्रोसेस आत्तापर्यंत चालू होती काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, ही प्रोसेस आता संपलेली आहे. आणि आता इथून पुढची सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, तो म्हणजे तुम्हाला आता कॉलेज मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जी प्रोसेस केली ते फॉर्म भरणे, भाग 1 भरणे, मग भाग 2 मध्ये वेगवेगळे कॉलेजेस टाकणे, या सगळ्या गोष्टींची प्रोसेस तुम्ही आजपर्यंत, कालपर्यंत, संध्याकाळपर्यंत केली. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जवळजवळ 99.99% विद्यार्थ्यांसाठी हा टप्पा महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे आता 29 तारखेला मला कॉलेज कोणतं मिळणार, कॉलेज मिळाल्यानंतर मी काय करायचं, कॉलेज समजा मिळालं परंतु मला ॲडमिशन घ्यायचं नाही, तशा कंडिशनला काय करायचं, किंवा असे विद्यार्थी काय असतील की त्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजच मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जे काही पसंतीक्रम टाकले आहेत, जे काही तुम्ही 1 ते 10 कॉलेज निवडलेले आहेत, या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर करायचं काय. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. मग ॲडमिशन घेत असताना, कॉलेजमध्ये ॲडमिशनला जात असताना किंवा ऑनलाईन प्रोसेस करत असताना, प्रोसेस टू ॲडमिशन करत असताना कोणती काळजी घ्यायची, कोणते डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितपणे बघायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, परंतु तरीही तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारायचे आहेत. प्रत्येक डाऊटचं मी सेपरेटली प्रत्येकाला तुम्हाला उत्तर देऊन सांगेल की तुम्हाला त्याच्यावर काय करायचं आहे. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायचं आहे ती म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊ. एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो की ॲडमिशनला कॉलेज मिळालं तर काय करायचं, नाही मिळालं तर काय करायचं, मिळालं असेल तरीही मला कॅन्सल करायचं आणि सेकंड राऊंडसाठी मला चान्स घ्यायचा आहे, तर तशा कंडिशनला काय करायचं हे तुम्हाला सांगतो. पण पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की तुमची कॉलेजची लिस्ट कधी लागणार आहे, हे तुम्हाला सांगतो. आता ज्यावेळेस तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे की कॉलेजची लिस्ट कधी लागणार आहे. कॉलेजची लिस्ट लागणार आहे 29 मेला. 29 मेला सकाळी 11 वाजता तुम्हाला समजेल की तुम्हाला कॉलेज कोणतं मिळालं. मग ते कसं समजेल, ज्यावेळेस तुम्ही आता फॉर्म भरला तसंच फॉर्म भरण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन केलं होतं, तसं इथं तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसतंय बघा. याच्यावर तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमचा ID पासवर्ड टाकायचा. लॉग इन केल्यानंतर म्हणजे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ID पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायचं आणि त्या लॉग इनमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की तुम्हाला कॉलेज कोणतं मिळालं. याच्यासोबत तुम्हाला मेसेज सुद्धा येईल. पण मेसेजच्या भरोशावर न बसता सकाळी 11 वाजता लिस्ट लागेल. अर्धा एक तासाचा वेळ घ्या, कारण सगळेच विद्यार्थी साईटवर असतील, त्याच्यामुळे तुम्हाला परत तिथं साईट चालणार नाही, हँग पडेल, अशा गोष्टी होतील, सर्व्हर डाऊन होईल. त्याच्यामुळे 1 तासाचा वेळ घ्या आणि तिथं चेक करा. तोपर्यंत मेसेज तर येऊनच जाईल. समजा नाही मेसेज आला तर लॉग इन करायचं आणि आपल्याला कोणतं कॉलेज मिळालंय ते चेक करायचं. तिथून पुढं काय करायचं, तुम्हाला वेळ दिलेला आहे ॲडमिशनसाठी. म्हणजे आता तुमचा नंबर तर लागला, पण तुम्हाला कॉलेज पण आवडलं, मनासारखं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तशा कंडिशनला 29 मेला सेम डेला, म्हणजे लिस्ट ज्या दिवशी लागणार आहे त्या दिवशीपासून 29 मे पासून ते 3 जूनपर्यंत, म्हणजे साधारणतः 5 दिवस ॲडमिशनची प्रोसेस चालणार आहे. 29 मे, 30 मे आणि तिथून पुढे 1 ते 3 जून, म्हणजे साधारणतः 5 दिवसाची ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. मग या दिवशी कशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, यामध्ये कोणती काळजी तुम्हाला घ्यायचं आहे, कॉलेज आवडलं नसल्यास काय तिथं प्रोसेस करायची, आवडलं असेल तर ॲडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. पण तुम्हाला सध्या काय लक्षात ठेवायचं आहे की 29 तारखेला लिस्ट लागणार आहे, कन्फर्म लागणार आहे आणि तिथून पुढे 5 दिवस ॲडमिशनसाठी मुदत दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता ह्या 6-7 दिवसामध्ये वेळ आहे. काही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स मिळालेच असतील, पण ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत त्यांनी 1-2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, सोमवारपर्यंत प्रयत्न हा करा की मला माझे डॉक्युमेंट्स कसे मिळतील. कारण आत्ता तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरलाय, ज्या रिझर्वेशनसाठी अप्लाय केलेलं आहे तुम्ही, त्याचं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलंच पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना वडिलांचा जातीचा दाखला अपलोड केला असेल, म्हणजे अनेक गोष्टी असतील. नॉन क्रिमिनलच्या जागेवर तुम्ही दुसरं कोणतरी डॉक्युमेंट अपलोड केलं असेल किंवा हमीपत्र अपलोड केलं असेल.
पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आता तुमचा नंबर लागेल त्यावेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत असले पाहिजे. आणि फायद्याची गोष्ट ही झाली, मुदत वाढवून मिळाल्यामुळे, साईट चांगली चलत नसल्यामुळं तुम्हाला काय झालं, वेळ वाढवून मिळाला. आता काय करायचं, मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की बाबा कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचं, कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचं. आणि ही गोष्ट मी काय तुम्हाला मनाने सांगत नाही, मी पहिल्यांदा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की जर समजा तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल, म्हणजे प्रोसेसबद्दल, ॲडमिशन प्रोसेसबद्दल, तर आपल्या ब्राउचर आणि मॅन्युअल्स एक ऑप्शन आहे ॲडमिशन शेड्यूलच्या खाली. तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन बुकलेट नावाचं एक लिंक आहे, त्या इन्फॉर्मेशन बुकलेट नावाच्या लिंकवर क्लिक करा आणि तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन बुकलेट मिळेल. ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट टू एंड, डॉक्युमेंट्सबद्दल माहिती, आरक्षण कोणाला किती आहे, तारखा कशा आहे, प्रोसेस कशी असेल, सगळ्या माहिती दिलेली होती. पण जाऊ द्या, तुम्ही पाहिलं नसेल, बघितलं नसेल, मी तुम्हाला सांगतो की ते काय आहे. ठीक आहे, आपण आता ते डायरेक्ट बघायला चालू करू की ॲडमिशन मिळाल्यानंतर काय करायचं. हे बघा, मी ब्राउचर आणि मॅन्युअल क्लिक केलं, इन्फॉर्मेशन बुकलेटमध्ये केल्यानंतर आपण डायरेक्ट त्या पेजवर जाऊ. बाकीच्या पेजशी आपल्याला काय घेणं देणं नाही, कारण आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आता कॉलेजची लिस्ट लागणार आहे. कॉलेजची लिस्ट लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे की कॉलेज मिळाल्यानंतर प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यानंतर काय करायचं. ठीक आहे, तुम्हाला दिसत असं आता भरपूर झूम केलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल सरळ प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यावर, म्हणजे प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यावर घ्यावयाची काळजी याच्याबद्दल काही नियम सांगितलेले आहेत. त्यातला पहिला नियम आहे, प्रवेश फेरी यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती विद्यार्थी लॉग इनमध्ये दर्शवण्यात येईल. मगाशी तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्हाला कॉलेज मिळालेलं 29 मेला सकाळी 11 वाजता कसं कळणार, तर लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर त्या लॉग इनमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळाले याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. ती तपासून पाहावी व पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. आता पुढील प्रमाणे कार्यवाही काय हे तुम्हाला सांगतो की कॉलेज तर लॉग इन ID मध्ये कळालं की बाबा कॉलेज कोणतं मिळालं याची तर माहिती तुम्हाला मिळाली. पण आता पुढं काय, पहिला प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास, तुम्हाला माहिती आता कॉलेजमध्ये म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्ही भाग 2 भरला, भाग 2 मध्ये कॉलेज टाकायचे होते आणि त्यावेळेस काय सांगितलं होतं तुम्हाला, कमीत कमी 1 कॉलेज टाका, जास्तीत जास्त 10 कॉलेज टाका, म्हणजे टाकता येत होती. मग काही विद्यार्थ्यांनी 1 टाकले असतील, 2 टाकले असेल, 3 असं वॉटेवर जेही मॅक्सिमम तुम्हाला 10 कॉलेज टाकता येत होती. यापैकी प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास, म्हणजे पहिल्या पसंतीचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर विद्यार्थ्यास पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपी वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत दिलेल्या सूचनेनुसार सादर करून विहित शुल्क भरून प्रवेश घेणे. म्हणजे जर पहिलं कॉलेज मिळालं तर तुम्हाला, आता पहिलं कॉलेज मिळालं म्हणजे साहजिकच तुमच्या आवडीचं असेल, तुम्ही तिथं ॲडमिशन घेणार असाल, मग त्या कंडिशनला काय करायचं, कार्यवाही अशी करायची की तुमचे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत तुमच्या झेरॉक्स कॉपी सहित तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत त्या कॉलेजशी संपर्क साधायचा, फोन करायचा, सर माझा नंबर तुमच्या कॉलेजमध्ये लागला आहे, तर मला काय प्रोसेस करावं लागेल, मला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावं, इथं तर सगळ्या गोष्टी सांगतोय, पण एक फोन करा ना, काय बिघडतंय, जवळ कॉलेज असेल तर भेटून या, नंबर लागला सर उद्या येताना कोणते डॉक्युमेंट्स घेऊन येऊ, 4-5 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्ही 2दा-3दा व्हिजिट करू शकता शाळेला, तर ही प्रोसेस करायची. आणि जर याच्यामध्ये समजा तुम्हाला अन्य कॉलेज लागले किंवा पहिलं कॉलेज लागलं, याच्यामध्ये दुसरा ऑप्शन त्यांनी तुम्हाला काय दिले, 1 ते 10 पैकी 1, म्हणजे 1 ते 10 पहिलं लागलं घेणार, पण तरी पण 1 ते 10 पैकी 1 लागलं तुम्हाला घ्यायचं नाही किंवा घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल काय नियम आहे, प्राधान्यक्रम मिळाल्यास पहिल्या पसंती क्रमासह, इथं ह्यांनी सांगितलेली गोष्ट आहे बरं का, मी मनाने काही सांगत नाही तुम्हाला, पहिल्या पसंती क्रमासह अन्य पसंती क्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास, म्हणजे पहिले ते 10 तुम्हाला मिळाले, कोणतंही एक मिळाले आणि ते तुम्हाला मान्य पण आहे, आवडलं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, असे विद्यार्थी निर्धारित कालावधी कोणता आहे, निर्धारित कालावधी म्हणजे 29 मे ते 3 जून. परत का सांगतोय, कारण तुमच्या लक्षात येत नाही, कारण त्याच गोष्टी तुम्ही कमेंट्समध्ये नंतर विचारता, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. निर्धारित कालावधीत म्हणजे 29 मे ते 3 जून सदर उच्च माध्यमिक विद्यालयात
आपली मूळ प्रमाणपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपी सादर करून विहित शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतील. उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी. म्हणजे तुम्हाला जर त्या कॉलेज 1 ते 10 पैकी आवडलं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जावा, ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स कॉपी घेऊन जावा. आता तुम्ही परत प्रश्न विचारसा कोणते कोणते डॉक्युमेंट्स, तर ते पण सांगतो तुम्हाला शेवटी. पहिलेही सांगितले, परतही सांगतो, फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तर तिथं जायचंय, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. दुसरी गोष्ट, अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. म्हणजे आता काय झालं, कॉलेज पण मिळालं, पण तुमची अडचण काय असू शकते, तर 3 जूनपर्यंत वाट पाहिली पण सर डॉक्युमेंट्सच मिळाले नाहीत. मग मी काय करू सर, नाही मिळाले तर जाऊन तरी काय करू, मला ते प्रवेशच देणार नाही. तर माझ्याकडे जातीचा दाखला चालला नाही, माझ्याकडे नॉन क्रिमिनल चालला नाही. अशा कंडिशनला तुम्ही जर काहीच प्रोसेस नाही केली, कॉलेज पण मिळाले, तर तुम्हाला तशा कंडिशनला पुढच्या फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. म्हणजे पुढील फेरीसाठी तुम्ही पात्र आहात. असं नाही की प्रवेश घेतला नाही तर पात्रच नाही. दुसरी गोष्ट, ही कंडिशन कशामुळे तुमच्यावर आली की तुम्ही काही कारणास्तव प्रवेश निश्चित नाही केला. दुसरी गोष्ट, प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांची व अर्जातील माहितीची उच्च माध्यमिक विद्यालयाकडून पडताळणी केली जाईल. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्र तपासून त्याचा प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालय ऑनलाईन पद्धतीने निश्चित करेल. परत ऑनलाईन आलं म्हणजे तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते डॉक्युमेंट्स तुमचं कॉलेज पडताळल की ह्यानं ओबीसी मधनं फॉर्म भरला होता, मग ह्याचं ओबीसीचं सर्टिफिकेट आहे का, नॉन क्रिमिनल आहे का, 10वीचं गुणपत्रक आहे का, ह्या गोष्टी सगळं बघल. आणि त्याच्यामध्ये सर तुम्ही म्हणजाल सर परत तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येईल, सर आम्ही तर ते अपलोडच केलं नाही, तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे शासनाने सांगितलं होतं गुणपत्रक नसलं. ती पण संधी तुम्हाला 29 मेला लिस्ट लागल्यानंतर अपलोड करण्याची सुद्धा संधी देण्यात येईल. पुढे मी सांगतो काय गोष्टी. पण ह्या सगळ्या गोष्टीची ऑनलाईन पद्धतीने निश्चित करल. अर्जदाराने प्रवेश घेतल्यानंतर त्याला संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडून संगणकीकृत प्रवेश पावती देण्यात येईल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍडमिशन मिळालं, तुम्ही घेतलं समजा, तर तुम्हाला प्रवेश पावती तिथे मिळणारच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण इथपर्यंत काय क्लिअर झालं, इथपर्यंत 2 सोप्या गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं कॉलेज मिळालं, घ्यायचं आहे, मूळ कागदपत्र घेऊन जावा, झेरॉक्स कॉपी घेऊन जावा, ते डॉक्युमेंट सगळे अपलोड असली पाहिजे, नसली तर अपलोड करायचे आहेत तुम्हाला. हे घेऊन कॉलेजमध्ये जायचं, प्रवेश निश्चित करायचं. काही कारणास्तव प्रवेश नाही निश्चित करता आला तर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी मुभा देण्यात येईल पसंतीक्रम बदलण्याची. इथपर्यंत गोष्ट क्लिअर झाली. आता पुढे बघू आपण. ठीक आहे. प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास ही लय लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे. म्हणजे लय विद्यार्थ्यांची अडचण आहे, सर मला कॉलेजच नाही मिळालं तर काय करायचं. प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये येण्यासाठी पसंतीक्रम भरून सहभागी होता येईल. म्हणजे तुम्हाला जर पहिल्या राऊंडला आता 29 मेला कॉलेजच मिळालं नाही तर पुन्हा तुमचं एक वेळापत्रक येईल. कशासाठी वेळापत्रक येईल, म्हणजे त्याच्यानंतर तुमच्या रिक्त जागा किती त्या प्रदर्शित केल्या जातील. मग वेळापत्रक येईल सेकंड राऊंडसाठी. मग ती लगतची फेरी म्हणजे सेकंड राऊंड, त्या राऊंडसाठी तुम्हाला पसंतीक्रम पुन्हा भरून सहभागी होता येईल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, पसंतीक्रम पुन्हा भरावं लागेल. ह्या गोष्टी वेळोवेळी ज्यावेळेस वेळापत्रक येईल, वेळोवेळी सूचना गाईडलाईन्स येतील, त्यानुसार तुम्हाला सांगण्यात येईल. इथं क्लिअर झालं. पहिल्या राऊंडला नाही मिळालं तर दुसऱ्या राऊंडला चान्स आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पसंतीक्रम बदलता येईल तुम्हाला. दिलेल्या पसंतीक्रमातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुनश्च तपासून पसंती क्रमांकाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग 2 पुन्हा भरावा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. जर पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला कॉलेज जर नाही मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली फेरी लागल्यानंतर कट ऑफ लिस्ट बघायची आपल्या कॉलेजची. तुम्ही जे 10 कॉलेज टाकलेत ना त्याची कट ऑफ लिस्ट बघायची, ही सगळ्यात महत्त्वाची. मग त्याच्यापैकी एखादं कॉलेज असं असेल की त्या कॉलेजचा कट ऑफ समजा 83.50 लागलाय, तुम्हाला 83 मार्क आहेत, तर ठीक आहे बाबा, कॉलेज मिळू शकतं पुढच्या राऊंडला आहे असं पसंतीक्रम ठेवा किंवा खाली वर करा. 10 नंबरचं 9 नंबर, 9 नंबरचं 8 नंबर, अशा पद्धतीने करा.
किंवा दुसरं कॉलेज तुम्ही टाकून घ्या, पुन्हा भरून घ्या, कॉलेज बदला आणि ज्या आपल्या मार्क्सानुसार आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळालेत त्या पद्धतीनुसार कट ऑफ बघून मग पुन्हा कॉलेज टाका. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ही गोष्ट तुमच्या डोक्यात कायम फिट करून ठेवा. शासनाने काय सांगितले, एकाही विद्यार्थ्याला आम्ही प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू देणार नाही. शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. फक्त ते काय सांगतात, टर्म्स अँड कंडिशन सांगतात, बाबा तुम्ही असं करा, नाही आवडलं कॉलेज तर कॅन्सल करा, कॅन्सल केलं तर डॉक्युमेंट्स काढा, परत पुढच्या फेरीसाठी पुन्हा भाग 2 भरा. त्यांनी काय सांगितलं, बाबांनो आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान करणार नाही. जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी प्रवेश घेत नाही तोपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया कुठपर्यंतही सुरू राहील. मग तुमच्या अडचणी तुम्ही मांडत चला. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आता कंडिशन काय होऊ शकते की कोणत्या कंडिशनला विद्यार्थ्याचा ऍडमिशन पासून वंचित राहू शकतो त्याच्या गोष्टी सांगितल्यात. ऑनलाईन पडताळणीमध्ये म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले त्याच्या पडताळणीमध्ये कोणतेही प्रमाणपत्र, दाखला अथवा विद्यार्थ्याचा दावा म्हणजे मी अपंग आहे, मी अमका आहे, अनाथ आहे, ह्या ज्या गोष्टी दावा आहे, विशेष आरक्षण किंवा संविधानिक आरक्षण अयोग्य किंवा गैरलागू आढळल्यास सदर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ शकतो ना. ओबीसी आहे पण नाही माझ्याकडे उन्नतोप्रघात गटात मोडत नाहीये मी, म्हणजे मोडतो, त्याच्यामुळे तुमचं म्हणजे अशा गोष्टीमुळे तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. ही एक कंडिशन असू शकते. दुसऱ्यांदा मूळ कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये व यापूर्वी ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रामध्ये तफावत आढळल्यास म्हणजे फरक आढळल्यास अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाण्यापूर्वी त्यांच्याशी मगाशी मी तुम्हाला सांगितलं दूरध्वनीद्वारे मेलद्वारे संपर्क साधा. विद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा आणि विद्यालयात प्रत्यक्ष प्रवेशावेळी सर्व मूळ कागदपत्र जाऊन प्रवेश अंतिम करावा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय सांगितली, विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर व प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे व माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल. परंतु सर्वांसाठी खुल्या विशेष फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असेल. तथापि इयत्ता 10वीच्या गुणपत्रकामध्ये फेरफार असल्यास पुढील कोणत्याही फेरीसाठी पात्र विद्यार्थी असणार. ठीक आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट गुणपत्रकातच फेरफार केलं तर ते साहजिक आहे तुम्हाला कुठल्याच फेरीसाठी पात्र होऊन देणार नाही. परंतु ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर चुकला, प्रत्यक्षात प्रवेश फेरीच्या वेळी सादर केलेली कागदपत्र म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरत असताना काही चुकला असेल, डॉक्युमेंट्समध्ये काही तफावत असली, तिथं म्हणला मी ओबीसी आहे इथं तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही, जे विद्यार्थी म्हणले सर आमची कंडिशन अशा आहे, अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रवेशापासून वंचित ठेवलं जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी एक फेरी असणार आहे. तुम्हाला माहिती आहे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, मुलींसाठी विशेष फेरी आणि सर्वांसाठी खुल्ली एक फेरी आहे. त्या फेरीमध्ये तुमचा विचार केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. याच्यामुळेच त्यांनी महत्त्वाची वरची लाईन काय सांगितले, आम्ही एकाही विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित राहून देणार नाही. पुढची गोष्ट बघू, विहित मुदतीत प्रत्येक फेरीची कार्यवाही पूर्ण न केल्यामुळं प्रवेश न मिळाल्यास शाळा व्यवस्थापन वगैरेचं म्हणजे तुम्ही तुमच्या चुकीमुळे प्रवेश नाही घेतला, तुम्ही तिथं गेलेच नाही, डॉक्युमेंट्सच घेऊन नाहीत, तशा कंडिशनला शाळा जबाबदार नाही राहणार नाही, कॉलेज जबाबदार राहणार नाही. साहजिक आहे ती गोष्ट, ती कसं काय जबाबदारी घेतील तुमची. ठीक आहे. पुढची गोष्ट बघू आपण, प्रवेश कसा घ्यावा. पहिली काय गोष्ट बघितली, यादी जाहीर झाल्यावर काय करायचं ती गोष्ट बघितली. दुसरी गोष्ट केली, यादी जाहीर झाली पण तुमचा नंबरच लागला नाही ती गोष्ट बघितली. नंबर लागला, प्रवेश बी घ्यायचा होता, डॉक्युमेंट्स नाही, तफावत आहे, त्याच्यासाठी काय ती गोष्ट बघितली. आता महत्त्वाची गोष्ट आहे की फायनल प्रवेश कसा घ्यायचा. फायनल प्रवेश शाळेमध्ये कसा घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तुमचा नंबर लागला, ठीक आहे, कॉलेज तुम्हाला जे मिळालं ते आवडलं, ठीक आहे, आणि आवडलेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय तर काय करायचं. त्यात पहिली गोष्ट सांगितली, प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले आहे किंवा कसे हे स्टुडंट लॉग इनमध्ये तपासा. ते मगाशीच सांगितले, तेथे प्रवेश घ्यावायचा असल्यास प्रोसीड फॉर ॲडमिशन असं करा. प्रोसीड फॉर ॲडमिशन ऑप्शन दिला असेल तुम्हाला, क्लिक करावा, दिलेल्या वेळेत विद्यालयात प्रवेश निश्चित करा. म्हणजे तुमचा नंबर लागला, जे कॉलेज मिळालंय ते पण आवडलं आणि नंबर घ्यायचा तर तिथं जो कॉलेज म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. दुसरी गोष्ट,
प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय निश्चित झाल्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन करताना प्रवेशासाठी आवश्यक असणारी उर्वरित सर्व प्रमाणपत्रे अपलोड करावी. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली प्रमाणपत्रे संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडून ऑनलाईन तपासली जातील आणि त्यावरून प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही केली जाईल. याच्यामध्ये काय गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, ज्यावेळेस तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करसाल ना, त्यावेळेस तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत का, अपलोड केलेले डॉक्युमेंट्स ते एकदा चेक करा. त्यापैकी काहीच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील, कुणाचा नॉन क्रिमिनल राहिला असेल, कुणाचं TC राहिला असेल, कुणाचं 10वीचं मार्कशीट राहिलं असेल, ज्या काही गोष्टी आहेत ते पहिले अपलोड करा आणि मग प्रोसीड फॉर ॲडमिशन करा. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करताल त्यावेळेस कॉलेज ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करतील आणि सगळ्या डॉक्युमेंट्सची व्यवस्थित पडताळणी करतील की ह्यांनी नॉन क्रिमिनल आहे सांगितले आहे का, त्याचंच आहे का, आहे ओके हे बरोबर आहे, जात OBC टाकली, SC टाकली, ST टाकली आहे का, आहे, अनाथ म्हणून लिहिले मग अनाथचं सर्टिफिकेट जोडलंय का, आहे, पण अनाथ म्हणून लिहिले पण अनाथचं सर्टिफिकेट अपलोड केलं नाही, किंवा एखादा अल्पसंख्याक आहे पण त्याचं स्वघोषणापत्र अपलोड केलं नाही, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मग तुमचा ॲडमिशनचा म्हणजे प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. पुढच्या फेरीसाठी तुम्हाला जावं लागतं. मग ही सगळी डॉक्युमेंट्स अपलोड करूनच मग तुम्ही प्रोसीड टू ॲडमिशन करायचं आहे असं ह्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, पुढे बघू आपण. प्रवेश घेण्यासाठी विद्यालयात प्रवेशासाठी जाण्यापूर्वी विद्यालयाशी संपर्क साधा व त्यांनी दिलेल्या सूचनानुसार वेळेनुसार कार्यपद्धती समजून घेऊन कार्यवाही करा. तुमचा प्रवेश ऑनलाईन निश्चित केला जाईल. तशी सद्यस्थिती विद्यार्थी लॉग इनमध्ये दर्शवण्यात येईल. ते तुम्हाला सांगण्यात येईल ऑनलाईन आहे की कसं आहे काय आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीपूर्वी तुम्ही काय करा, एकदा मी मगाशी सांगितलं सगळ्यात सोपं तुम्हाला गणित सांगतो, सगळ्यात सोपं गणित, सगळ्यात सोपी गोष्ट एकच करा. जे कॉलेज तुम्हाला मिळालंय ना मित्रांनो, लय अवघड गोष्टीत घुसू नका, जाऊ नका, डोक्याला ताण करून घेऊ नका. काय करा, जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजचा नंबर असतो ऑनलाईन, किंवा मला माहिती आहे तुम्ही आजूबाजूच्या 30-40 किलोमीटर सर्कलमध्ये कॉलेज टाकले असतील आणि आता अशा कालखंडामध्ये 30-40 किलोमीटर जाणं काय अवघड नाही. कॉलेजमध्ये सांगा 29 तारखेला मिळालं, 30 तारखेला जावा निवांत, 5 दिवस वेळ आहे. त्यांना सांगा सर माझा नंबर लागला, काय काय प्रोसेस करू, मला तुम्ही मदत करा. आणि त्यांना तुम्हाला मदत करणंच आहे, त्यांना तुम्हाला मदत करावंच लागेल, कारण त्यांना तुमचं ॲडमिशन करून घ्यायचं ना, बरोबर आहे का. मग अशी गोष्ट करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खालची काय, प्रवेश घेण्यात जाण्यापूर्वी विद्यार्थी लॉग इनमध्ये प्रोसेस फॉर ॲडमिशन बटन दाबा. प्रवेश घ्यावायचा असेल तरच, कारण मगाशी त्यांनी काय सांगितले, मान्य असल्यास तरच प्रोसेस करा, नसेल मान्य पुढच्या फेरीसाठी जर चान्स घ्यायचा असेल अशा कंडिशनला प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाशी संपर्क साधा. अन्यथा प्रवेश घ्यायचा नसल्यास ही कृती करण्याची आवश्यकता नाही. तत्पूर्वी आपण सर्व कागदपत्रे अपलोड केली असल्याची खात्री करा. पण ही प्रोसीड फॉर ॲडमिशन घ्यायचं आहे तर प्रोसीड फॉर ॲडमिशन करा. पण ते करण्यापूर्वी काय करा, मी तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंट्स अपलोड करा. पण प्रवेशच घ्यायचा नाही, टेन्शनच नाही, मग काय प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं नाही, काय नाही, तुम्ही सोडून द्यायचं, ह्या गोष्टी करायच्याच नाही. आपोआप तुम्ही पुढच्या फेरीसाठी जाता. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता ही गोष्ट तुमची या ठिकाणी क्लिअर झाली. आता प्रवेशासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे मी तुम्हाला परत सांगतो. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एवढं तर कळालं याच्यामध्ये काय आहे, जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी आपोआप पात्र आहे. पण पात्र असून सुद्धा तुम्हाला वाटलं की माझ्याकडून कॉलेज टाकायचं चुकलं होतं, पसंतीक्रम चुकला होता, मी जेवढे कॉलेज टाकले त्याचा कट ऑफच जास्त लागला, मला खालचं कॉलेज वर घ्यायचं, वरचं कॉलेज खाली टाकले, हे करू शकता. नंबर लागला आहे, आवडलं नाही घ्यायचं, तशा कंडिशनला सुद्धा, म्हणजे नंबर लागून सुद्धा नाही घ्यायचं, तशा कंडिशनला तुम्ही नका ॲडमिशन घेऊ, तुमचा आपोआप सेकंड राऊंडसाठी तुम्ही जाता. तत्पूर्वी ज्यावेळेस वेळापत्रक येईल त्यावेळेस भाग 2 मध्ये पुन्हा बदल करू शकता, पसंतीक्रम तुम्ही बदलू शकता, खालचं वर वरचं खाली. किंवा याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आवडलं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं तर काय करायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आत्ता तुमच्यासाठी एक गोष्ट, ते म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते लागतील. तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील, नसतील तर एक लक्षात घ्या गोष्ट, अजूनही काही लय मोठा वेळ गेलेला नाही आहे. अजूनही जवळजवळ कंप्लीट 7 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. आजचा दिवस सोडला तरी उद्याची तारीख आहे 27, 28, 2 दिवस, 29ला लिस्ट लागणार, 29, 30, 1, 2 आणि 3, की झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिवस पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहेत. मग सर डॉक्युमेंट्स कोणते मी जवळ ठेवू, तर विद्यार्थ्यांना सगळं तुम्हाला अगोदर सांगितलंय, पण शेवटी पुन्हा सांगतो, 10वीचं गुणपत्रक
10th मार्कशीट सगळ्यांसाठी काय आहे ते सांगतो. 10th मार्कशीट. आता काय काय विद्यार्थी मला मेसेजमध्ये कमेंटमध्ये सांगतात, फोनवर सांगतात, सर आम्हाला ओपनमध्ये आहे, कोणत्या जातीचा दाखला काढू आम्ही. म्हणजे आम्ही ओपनमधनं फॉर्म भरलाय, ओपनमधनं फॉर्म भरलाय, तर आम्हाला जातीचा दाखला लागेल का. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना ओपनमधनं तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला जातीचा दाखला वगैरे काही सुद्धा लागत नाही, कारण तुम्ही रिझर्वेशनचा लाभच घेतला नाही ना. खुल्या प्रवर्गामधनं तुम्ही फॉर्म भरला असल्यामुळे ओपनच्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला लागत नाही. 10वीचं मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला सगळं विद्यार्थ्यांना लागणार आहे. अपलोड केला नसेल तर तुम्हाला मगाशी सांगितलं प्रोसेस फॉर ॲडमिशन करण्यापूर्वी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ही 2 डॉक्युमेंट्स सगळ्या विद्यार्थ्यांना लागणार आहेत. ठीक आहे, क्लिअर झालं. ही गोष्ट क्लिअर झाली. सगळ्यांसाठी हे असणार आहे. असं कोणीच नाही सर मी SC आहे, ST आहे, OBC आहे, NT आहे, विजा आहे, अमुक आहे, तमुक आहे, EWS आहे, SBC आहे, ACBC आहे. सगळ्यांसाठी शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट लागणार आहे. म्हणजे सगळ्यांनाच. सोबत दुसरी गोष्ट आपण बघू, जे विद्यार्थी SC आणि ST आहेत, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, ठीक आहे, या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. नॉन क्रिमिलियर म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत असलेबाबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या विद्यार्थ्यांना लागत नाही. या विद्यार्थ्यांना लागत नाही. मग ह्यांना एकमेव पहिलं क्लिअर झालं. 10वीचं मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला सगळ्यांना लागणार आहे. त्यासोबत SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे सोबत लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. क्लिअर झालं. क्लिअर झालं. बाकीचे इतर विद्यार्थी जे आरक्षणाचा लाभ घेतात, मग त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आले. मग त्याच्यामध्ये OBC आले, VJ आले, NTच्या सगळ्या तुमच्या ABC जे काय तुमच्या आहे NTTD जे आहे ते NT आले. त्यानंतर SBC आले, SBC आले. त्यानंतर SCBC आले, SCBC आले. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे काही इतर असतील अजून जे काही इतर असतील ह्या सगळ्यांसाठी SC आणि ST सोडून कास्ट सर्टिफिकेट तर लागेलच, कारण जेवढे रिझर्वेशनचा लाभ घेतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट तर लागणारच आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे मगाशीच. पण NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. उन्नत प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे प्रमाणपत्र की आमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, याच्याबाबत वडिलांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला लागेल. बाकीच्या सगळ्यांना SC आणि ST सोडून. ठीक आहे. इथपर्यंत डॉक्युमेंटची गोष्ट क्लिअर झाली. मग शेवट काय राहतं. शेवटला सेकंड गोष्ट काय, EWS जे विद्यार्थी आहेत जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन गटामध्ये मोडतात, ह्यांना फक्त काय लागेल, पहिली सांगितलेली गोष्ट शाळा सोडल्याचा दाखला लागेल, 10वीचं मार्कशीट लागेल, त्यासोबत EWS सर्टिफिकेट लागेल. ह्यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर नसतं, कारण नॉन क्रिमिलियर याच्यामध्ये त्यांचं उत्पन्नच याच्यामध्ये सामील असतं, कारण उत्पन्नच यांचं त्या गटामध्ये उत्पन्नच कमी, म्हणून तर त्यांना आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळं EWSच्या विद्यार्थ्यांना EWS आणि बाकी इतर तुम्हाला माहिती आहे जे विद्यार्थी अनाथ आहेत, जे विद्यार्थी अपंग आहेत, जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आहेत, म्हणजे ज्यांची जमीन धरणात रस्त्यात इकडे तिकडे गेले आहेत, जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, जे माजी सैनिक म्हणजे रिटायर्ड आर्मी यांचे पाल्य आहेत, म्हणजे त्यांचे आई वडील म्हणजे वडील समजा सैन्यामध्ये होते, असे विद्यार्थी माजी सैनिकांचे. बाकी इतर जे काही आरक्षण आहेत ज्याला आपण म्हणतो ॲडिशनल एक्स्ट्रा रिझर्वेशन ह्यांना ह्यांचे डॉक्युमेंट्स लागतील. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या ज्यावेळेस आता नंबर लागेल त्यावेळेस घेऊन जायचे आहेत. सगळ्यांसाठी 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला. जे विद्यार्थी SC आणि ST आहेत त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लागत नाही. तिसरी गोष्ट, बाकी जे इतर रिझर्वेशनचा फायदा घेतात
त्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट, आणि जे विद्यार्थी EWS आहेत त्यांना EWS सर्टिफिकेट, आणि बाकी इतर जे तुम्ही अनाथ आहे, अपंग आहे, जे काही ज्या गोष्टी असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिकाचे विद्यार्थी, ह्या जेवढ्या गोष्टीत, अल्पसंख्याक वगैरे, सगळ्यांना इतर तुमचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सर्टिफिकेट लागेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ओपनसाठी बाकी काही लागत नाही, म्हणजे जातीचा दाखला वगैरे. ओपनसाठी जर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून जर फॉर्म भरला असेल आणि खुल्या प्रवर्गामधून जर तुम्ही ॲडमिशन घेताय, तुम्ही कोणत्याही रिझर्वेशनचा जर लाभ घेत नाही, जर तुम्ही कोणत्याच रिझर्वेशनचा लाभ घेत नाही, तर तुम्हाला कोणतंच डॉक्युमेंट सर्टिफिकेट सादर करण्याची गरज नाही. कळलं? लक्षात आलं? मला वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जवळजवळ सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे, त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांना काय करायचं हे सांगितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे परंतु ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी काय करायचं ते सांगितलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबरच नाही लागला त्या विद्यार्थ्यांसुद्धा काय संधी आहे, कसा भाग 2 भरता येणार, कसा पसंतीक्रम बदलता येणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. याच्या पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल की तुम्हाला पुढील वेळापत्रक आल्यानंतर पुढे किती फेऱ्या आहेत, कोणत्या फेरीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणि तुम्हाला ज्यावेळेस नंबर नाही लागेल तर खुल्या जी सर्वांसाठी फेरी असणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित नीट बघून घ्या आणि येणाऱ्या 29 मेला लिस्ट लागल्यानंतर तुमचं ॲडमिशन निश्चित करा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.